नेते दिबा पाटलांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. त्यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करत असताना दैवली गावाच्या ग्रामदेवते चरणी मी नतमस्तक होतो. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेने संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः. करूया स्पर्धेची सुरुवात. दमदार क्रिकेटची महास्पर्धा. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देत आहोत. मॅच इज ऑन. पालेगा विरुद्ध जोवेलीमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चेक मंडप डेकोरेटर्स सागर भंडारी, आपण कुठे असाल तर जिथे आपला बाईक उभ्या आहे तिथे या. संदीप धुळे आपली वाट पाहतात. सागर भंडारी. मॅचला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आजच्या डे अँड नाईट फॉर्मॅट मधला पहिलाच बॉल ऑफसाईडला हलक्या हाताने खेळून काढलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पहिल्याच बॉलवरती टेक्निकल टीमला इथे मात्र नक्कीच रेफर केले गेले आणि तंत्रज्ञान आहे. खरं तर टेनिस क्रिकेट डेव्हलप झालेलं विकसित झालेलं, त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपल्याला कळेल या बॉलवरती काय निर्णय असणार आहे. टीव्ही अंपायर जतीनजी बुळाल सर एकदा चेक करतात अँड इट्स नॉट आउट. नॉट आउट कॉल केल्यात. थर्ड अंपायरने टीव्ही अंपायरने मात्र सांगितलंय. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचा मी स्पर्धेच्या वतीने स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राकिंग इन वरती हरेश आणि स्ट्राकिंग इन वरती आता तुम्हाला पाहायला मिळेल मिस्टर 360 मलंगडचा ढाण्या वाघ म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे पांड्या. मनीष कोलेकर ऑन स्ट्राईक. हो 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 टिपिकल टिपिकल मनीष कोलेकर स्टाईल मध्ये फेकून दिले. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पांड्याचा धमाका चौकार. निश्वास महामेरू बहुत जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी. आणि येस, संगीत ऐकल्यानंतर वेगळी ऊर्जा अंगामध्ये संचारते. टिपिकल स्टाईल मध्ये पाठवलं यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काही ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती प्ले झाला की काय असं घरबसल्या प्रेक्षकांना वाटलं असेल, पण नाही. बॅक टू बॅक एका स्टाईल मध्ये पाठवलंय मनीष कोलेकरनं फाईन लेगच्या बाहेर. सलगचा दुसरा दहिवली धमाका चौकार. मी पाहतात फटका सुंदर आहे यावेळेस देखील. आता तुम्ही फाईन लेगला फिल्डर लावाल तर पॉइंटचं क्षेत्र खाली राहील. टिपिकल पॉवर प्लेचा क्लासिकल अंदाजामध्ये खेळला गेलेला फटका. 360चा बॅटमधून आणखीन एक सलगचा तिसरा धमाकेदार चौकार. धावसंख्या 13. ओहो यावेळेस देखील व्हॉट अ शॉट वॉज दॅट. व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा इनसाइड आउट अंदाजामध्ये खेळलाय. ओव्हर द कव्हर सेंड टू द क्राउड. आजचा रजनीतील पहिला बिग हिट षटकार. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त आक्रमक. जितकं खरं तर अनऑर्थोडॉक्स क्रिकेटसाठी ओळखला जातो तितका चांगला क्लास देखील आहे पांड्याकडे. आणि खरं तर मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय पांड्या कोलेकर. पालेगावची आणबान शान, मलंगडचा अभिमान. ऑन साइडला अडब्या बॅटनं लॉप करायचा होता, संपर्क झाला नाही. स्विंग अँड मिस. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झाला तर 19. 19 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील.
षटक क्रमांक पहिले पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. पालेका विरुद्ध जोवेली लढत मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना रंगेल. त्यामध्ये ते मात्र शंका नाही. या दोन्ही बाजूला जबरदस्त बॅटिंग ऑर्डर आहे. बॉलिंग अटॅक देखील तितका सुंदर आहे. आणि येस बॉल हवे मध्ये मिस टायमिंग. कॅच कंप्लीट होईल का पाहावं लागेल. विकेट मिळेल. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर बराच काळ वाट पाहिली. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या आणि त्यानंतर जसा गोलंदाजी मागपती षटक क्रमांक दुसरं घेऊन विवेक आला त्याने मिळवली विकेट. काल कारले डोंगरावरती मोठ्या थाटामाटानं एकविरा आई पालखी सोहळा आपण पार पाडताना पाहायला मिळाला. भाविक भक्तांची जमलेली ती गर्दी फटाक्यांवरती जरी बंधन आणली तरी ढग कडाडले. हे आईचं स्वरूप, आईचा आशीर्वाद तुम्ही पाहिला. या अभ्यास देखील दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ व्हाईट बॉल. श्रीधरजी डोंगरे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून देखील जोवेली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. मोस्ट वेलकम. शुभेच्छांचा वर्षाव केला जातो जेव्हा आपले आवडते संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. यावेळेस देखील दूर ठेवतोय. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. कुठेतरी ट्रॅप असू शकतो फलंदाजासाठी देखील. नवीन फलंदाज संतोष तिसरा क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग ऑर्डर चांगली आहे पालेगाव संघाची आपण पाहिलं तर. आणि प्रथमतः तुम्हाला विकेट घ्यायची ती महत्वाची विकेट मनीष कोलेकरची असेल या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. ओ हाऊ वॉज दॅट. अँड येस पंच मात्र तिथे सहमती दर्शवताना आपल्याला पाहायला मिळाले. बिग विकेट डाऊन. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवलेत. काय गोलंदाजी झाले. भन्नाट गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज विवेकच्या खात्यामध्ये दुसरी सफलता. खर तर काल मान तुम्ही पाहिला. आई एकविरा माऊलीचे संगीत तुम्ही ऐकत आहात. आगरी कोळी कराडी समाजाची कुलस्वामिनी काल आई माऊलीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त तुम्ही पाहिलं कर तर तिथे उपस्थित राहिले. इथे देखील संधी आहे विकेटची आणि कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केली. काय हे षटक राहिले. अविस्मरणीय षटक तुम्ही त्याला म्हणू शकता. आपल्या आयुष्यातील सर्वाधिक सुंदर स्पेल आता तो सध्या गोलंदाजी मागपती विवेक. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्याच्या नंतर पूर्णपणे दबाव होता जोवेली संघावरती. तो दबाव मात्र पूर्णतः बाजूला सारताना मैदानामध्ये 3 विकेट चटकावल्यात. आणि काय गोलंदाजी करतोय. मलंगडाची वाट जुनी पण भक्तीची ही ज्योत नवी. आई भवानी दे शक्ती आणि मलंगडाला मिळू दे मुक्ती. 3 विकेट संपादित केलेल्या आहेत. ओ ड्राइव्ह करायचा होता. गॅप मध्ये गेलाय बॉल. मागे पॉइंटला फिल्डर नाही. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल चाललाय धन 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 करत. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार चौकार.
फलंदाजांना प्रत्येकी परतीचा प्रवास करण्यास भाग पडते विवेक. जा पावली मैदानाच्या आतमध्ये जातात त्याच पावली मैदानाच्या बाहेर. आणि फार महत्वाचं आहे. फलंदाज मात्र बाद आहे. येस, इथे मात्र मैदान सोडत असताना काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी. काल आपण पाहिलं मुंबई इंडियन्स संघासाठी गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या एकमेव IPL मध्ये गोलंदाज ठरलाय ज्यानं फायफर कंप्लीट केलंय. आणि आज मैदानाच्या आतमध्ये एकाच षटकामध्ये चौकार जरी त्याच्या विरोधात आला तरी देखील त्यानं 5 विकेट संपादित केले. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली विवेकनं. त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्पेल आज या क्रीडांगणावरती त्यानं हाताळलाय. जबरदस्त बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं विवेकच्या माध्यमातून. विकेट वाईड वाईड विकेट विकेट बाउंड्री आणि पुन्हा 2 विकेट. नेत्रदीपक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. नियंत्रित गोलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली. आता पांड्या पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला. समोर महेंद्रचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. महेंद्रला माहिती आहे पांड्याला शांत करायचं असेल तर आपल्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल. मिसफिल्ड झाली आहे. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉल चालला लॉंग दी कार्पेट. चौकार. अपेक्षित नव्हतं महेंद्रला. आणि यष्टांच्या मागून आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये केडी वंडर बॉय झुमिलिसा. ओ या मॅचची गोल्डन विकेट. या मॅचची प्राइसलेस विकेट. सेलिब्रेशन सर्व काही सांगून जात मैदानामध्ये. इम्पॉर्टंट विकेट मिळवले आणि माघारी धाडले ते बॅटर. पांड्या कोलेकरला ऍक्शन रिप्ले आपण टेलिव्हिजन स्क्रीन वरती पाहूया. tenniscricket.in आमचा कॅमेरामॅनचा कारनामा तुम्ही पाहू शकाल. ज्या प्रकारे गोलंदाजी मार्क वरती माही आला आणि येस लेग स्टंप वरती जाऊन आदळला. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता आणि त्यानंतर आफ्टर द विकेट व्हॉट अ सेलिब्रेशन. ही विकेट किती महत्वाची होती सेलिब्रेशन सर्व काही सांगून जाते. सहा विकेट इथे गमावलेत कारण यापूर्वीच्या षटकामध्ये विवेकनं तब्बल 5 विकेट मिळवले होते. आणि माही जसं बॉलिंग वाकवरती आला त्यानं पहिल्या बॉलवरती चौकार जरूर पण त्यानंतर त्यानं या मॅचची प्राइसलेस विकेट मिळवली. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे तिकडे. 1 रन मिळेल. सेकंडचा कॉल बट नाही. एका धावेवरती समाधान तिथे मानावं लागेल. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 30 ऑन बोर्ड. 30 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. चांगली टोटल बनवायची. 5 षटकांचा हा सामना आहे. पुढे ससावा ड्राईव्ह करायचा होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक जमलं नाही. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. आता प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास वाढलेला आहे. जोवेली संघामधून तुम्ही पाहतात शोल्डर्स अप. टेम्परामेंट प्रत्येकाची तुम्हाला पाहायला मिळते. पॉझिटिव्ह माइंडसेट.
हे सर्व विकेट मिळाल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळतं अंगामध्ये वेगळी ऊर्जा संचारताना. विकेट फार महत्त्वाच्या होत्या, त्या मिळवल्या विवेकनं आणि त्यानंतर महेंद्रनं देखील. गती थोडी कमी करण्यात आली होती. त्यानंतर मागे फाईन लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते एका दुक्का. आता पांड्या बाद झाल्याच्या नंतर आता फलंदाजी किती कठीण वाटायला लागली आहे खेळपट्टीवरती. जेव्हा तो बॅटिंग करत होता तेव्हा धावा बनवणं किती सोपं वाटत होतं, पण आता तो बाद झाल्याच्या नंतर पालेगाव संघ सध्या अडचणीत आलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. कापरी सिद्धी पालेगाव. धावसंख्या झाल्या तर 31. शेवटचा बॉल महेंद्र धुळे. फटका चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल मागे झाला. फिल्डर तिकडे तैनात आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय ते बॅटर मिलिंद. षटक क्रमांक 30 पूर्ण. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 32 लॉस ऑफ 6. तीन षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड. धावफलकावरती 32 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. धावा बनवाव्या लागतील. 5 षटकांचा सामन्यात सर्वात विस्फोटक झाले होते. 19 धावा पहिल्या बॉलमध्ये. त्यानंतर 5 बळी घेत असताना फक्त 6 धावांना षटक हाताळलं ते विवेकनं. 7 धावा खर्च केल्या महेंद्रनं आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये विवेकला इन्व्हाइट केलं गेलंय, कारण यापूर्वी 5 विकेट 5 कंप्लीट केले. 5 विकेट ऑल. क्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डबल अँगलमध्ये 2 अँगलवरून सध्या प्रक्षेपण. tenniscricket.in. गौरव सावंत अँड टीम व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. आम्ही नेहमी खरंतर गौरव सर या गोष्टीचा आम्ही उल्लेख करतो, जेव्हापासून यूट्यूब लाईव्ह टेनिस क्रिकेटमध्ये आलेले आहे, टेनिस क्रिकेटनं सोन्याचे दिवस पाहिलेले आहेत. आज टेनिस क्रिकेट डेव्हलप झालं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान टेनिस क्रिकेटमध्ये आलेलं आहे. टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस मिळाले ते त्याचं एकमेव कारण यूट्यूब लाईव्ह. हा ट्रॅकर होता, पूर्णपणे बीट केल्या फलंदाजाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या निर्धाव चेंडूची सांगता झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. विवेक ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, मनोवैज्ञानिक दबाव समोरच्या फलंदाजावरती तो देखील बनवतोय. सुरुवात झाली असं वाटलं की एक हाय टोटल मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल, जबरदस्त मॅच होईल, पण त्यानंतरची गोलंदाजी भन्नाट राहिली आणि इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळला गेलाय. डोक्यावरती अक्षरशः हात दोन्ही तुम्हाला पाहायला मिळतील विवेकचे. त्याचं कारण अतिशय योग्य टप्पावरती गोलंदाजी तो करतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा सध्याच्या घडीला जनमान क्रिकेट संघ जोवेलीसाठी करत असताना विवेकला तुम्ही पाहतायत. काय गोलंदाजी केली, भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी त्याने केली आतापर्यंत. ओ हो, 6वी विकेट मिळवतोय. या डावातली 6वी विकेट मिळवले गोलंदाज विवेकनं. काय गोलंदाजी केली, अचंबित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, समोरच्या संघाला उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी. 7व्या विकेटचं पतन आहे, त्यामध्ये 6 विकेट विवेकच्या नावावरती. परमनंट आमदार म्हणून नेहमी ज्यांची ओळख राहिली आहे, जनतेच्या मनातले आमदार, दमदार आमदार किसनराव कथोरे साहेबांचं नामोल्लेख करणार आहे संगीत. किंग मेकर आलत किती आणि कथोरे साहेबांची त्यांना भीती. जबरदस्त संगीत. 33 धावा. सध्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मंदावली, खुंटली, थांबली, पूर्णविराम लागला. स्टेप आउट करत असताना ऑनसाइडला वळवला. अनएक्सपेक्टेड बाउन्स. अनपेक्षितरित्या चेंडू पुढ्यातून उसळी घेत असताना थेट लॉंग ऑन पलीकडे चौकार.
त्याचा दीप उजळला. छत्रपती शिवरायांचं गुणगान गाणारं हे संगीत. बॉल बराच काळ हवेमध्ये होता. वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. कोणीच खेळाडू तर इंटरेस्टेड नव्हता पुढे येण्यासाठी, कारण प्रत्येक एकमेकांची वाट पाहिली होती. खेळाडू नेबर्स वाढलेले आहेत, कारण आता लोअर ऑर्डरचे बॅटर सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तेजस आणि त्यासोबत सागर. तेजसच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला लॉंग ऑनच्या बाहेर. दहिवली चषक 2025 13 बाईक. प्रथमताच जबरदस्त क्रिकेटची महास्पर्धा तुम्ही अनुभवतात 13 बाईक सोबत बदलापूर नगरीमध्ये. बदलापूरकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवली खरं तर या स्पर्धेनं. दहिवलीकरांची मानाची स्पर्धा. आणि येस क्या बात आहे, गोलंदाजी ज्या प्रकारे केली विवेकने, एकदा टाळ वाजवायला हरकत नाहीये. 12 चेंडू त्याने हाताळल्यात, 11 धाबा त्याने खर्च केल्यात आणि 6 विकेट त्याने मिळवल्यात. वॉट अ बॉलिंग. विवेकला विनंती आहे खरं तर आपण बॉल हातात घ्या विवेक प्लीज. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्हाला कव्हर करतील, कारण फायफर कंप्लीट केले. खरं तर महत्त्वपूर्ण सामना त्याच्यासाठी होता आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याने फायफर कंप्लीट केली आणि त्यासाठी मात्र पाहता तुम्ही टाळ्यांचा वर्षाव केला जातोय. काल देखील आपण पाहिलं गौरव सर, खरं तर हार्दिक पांड्यानं फायफर त्याचं कंप्लीट केलं. कॅप्टन म्हणून मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करत असताना, नेतृत्व करत असताना त्यानं फायफर कंप्लीट केली. मंडप डेकोरेटर संदीपजी धुळ्यांना विनंती असेल की आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. चार षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. tenniscricket.in या वाहिनीसोबत घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं दहिवली चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नामांकित क्रीडा स्पर्धा जसं जसं खरं तर दिवस सरेल, रात्रीचं सत्र येईल, तशी प्रेक्षकांची गर्दी देखील या क्रीडांगणावरती वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. काल खरं तर आमच्या आयोजकांच्या समोर निसर्गानं मोठं वादळ निर्माण केलं होतं, निसर्गानं मोठं संकट आणून उभं ठेवलं होतं. पण त्या संकटाला सामोरं जात असताना, त्या आव्हानाला सामोरं जात असताना आमच्या आयोजकांनी कुठेच त्यांची मेहनत कमी पडू दिली नाही. हॅट्स ऑफ यू ऑल. संपूर्ण मॅनेजमेंट टीमला खरं तर मी खरंच सलाम करेन या कार्यासाठी. स्पर्धा कुठेही थांबली नाही, स्पर्धा मात्र निरंतर सुरू राहील हा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयाचा खरं तर कौतुक आहे. त्यांनी अंमलबजावणी केली त्या निर्णयावरती, योग्यरित्या स्पर्धा पार पाडली, जबाबदारी पार पाडली. काल देखील क्रीडांगण जरी वेगळं आलं तरी स्पर्धा मात्र नॉन स्टॉप सुरू राहिलेली तुम्हाला पाहायला मिळाली. वादळ वाऱ्यासहित काल खरं तर या क्रीडांगणावरती फार मोठं नुकसान झालं, पण आज पुन्हा एकदा त्याच नव्या जोशानं आणि मोठ्या आत्मविश्वासानं पुन्हा दहिलीकर एकत्रित आले आणि आपल्या हक्काच्या स्पर्धेची पुन्हा एकदा सुरुवात केली. चौकार आला नुकताच. ऑन साईडला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करतोय, बॉल मागे चालला डीप मध्ये. स्क्वेरिश मिडविकेटला फिल्डर तिकडे आहेत, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चौकारानंतर सिंगल येते. सध्या या सत्राचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलक सध्या 43 वरती, माफ करा 43. जर एकंदरीत 3 बॉल मध्ये 7 ते 8 धावा बनल्या तर 50-50 प्लस टोटल एक चांगली टोटल खरं तर आपण म्हणू शकतो, एक फायटिंग टोटल असेल. आता डीप मध्ये फाईन लेग तैनात करण्यात आला. थर्ड मॅन नाथ, गलीमध्ये एक फिल्डर दूर ठेवलाय. विकेट कीपर थोडे बीट, गलीमधले फिल्डर कव्हर करतील, तत्पूर्वी एक रन मिळेल. 22च्या स्वरूपात ही धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना तुम्हाला पाहायला मिळते. 2 चेंडूचं खेळ अद्याप ही शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन वारंवार तुम्हाला पाहायला मिळतात. फर्स्ट स्लिप, थर्ड मॅन नाथ, फाईन लेग बाहेर. पॉइंट देखील 38 सर्कलच्या बाहेर आहे, कव्हर बाहेर आहे. त्यासोबत डीप मध्ये वाडिश लॉंग ऑन लेग फिल्डर आणि त्यासोबत डीप मध्ये मिड विकेट तैनात करण्यात आलाय. ऑन साइडला खेचून मारलाय, बॉल मागे चालला डीप मध्ये. वाइडिश लॉंग ऑनला फिल्डर तैनात, 1 रन. सिंगल धावफलक पुढे चाललाय सध्या, कारण पांड्या बाद झाल्याच्या नंतर जबाबदारी कोणी घेतली तर तेजसनं. त्याच्या बॅटमध्ये देखील वैयक्तिक आतापर्यंत 10 ते 11 धावा आलेल्या आहेत. गरजेचं होतं एखादा फलंदाजाचं थांबणं, धाबा करणं हे फार महत्वाचं होतं आणि तेजसनं 10 धावा खरं तर लावल्यात स्कोर कार्डवर. सागर शेवटचा बॉल या सत्रातला फोर्स केलाय, इनफिल्डचा वर्ण फटका एक्झिक्यूट केलाय. डीप पॉइंटला कॅच कंप्लीट. यापूर्वीच उल्लेख केला की पॉइंटला फिल्डर तैनात ठेवण्यात आला, त्यामुळे ऑफस्टंपच्या बाहेर हलकासा बॅटरला देखील लालच देण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. चांगली गोलंदाजी लास्ट ओव्हरमध्ये. चौकार येऊन देखील फक्त धावसंख्या त्याने खर्च केल्या त्या 6. एक आली ती लेग बायच्या स्वरूपात होती, त्यामुळे ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही.
6 धावांचं शेवटचं षटक राहिलं प्रमोदचं. षटक क्रमांक 5 पूर्ण. एंड ऑफ द 5th ओव्हर, एंड ऑफ द फर्स्ट सेशन. 45 ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आणि 46चं टार्गेट असेल. नेक्स्ट मॅच बडबल बी प्लस विरोधात उमर 11 गोरेगाव. दोन टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करतो टॉससाठी लवकरात लवकर या. बडबल बी प्लस विरोधात गोरेगाव. बघा कॅप्टनला आम्ही विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. बडबल बी प्लस विरोधात उमर 11 गोरेगाव. प्रथमेशजी ठाकूर ज्यांना तुम्ही खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आज स्पर्धेच्या 5व्या दिवसाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली गाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दहिवली चषक धमाका 2025 हे शानदार आणि रुबाबदार पर्व आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आहे. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहिलं ज्यामध्ये 45 धाबा बनवण्यात आला. 9.00च्या सरासरीने काप्रीसिद्धी पालेगाव संघाने बनवल्या आणि आता स्वरा 11 जय हनुमान जोबिली संघाला बनवायचे आहेत. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 46चं टार्गेट. सलामीची जोडी करण धुळे बदलापूरचा वंडर बॉस स्ट्राईक एंडला तर दुसऱ्या बाजूला जोबेलीचा हिटमॅन रोशन धुळे सध्या सलामीला येत असताना पहिलं षटक. यावेळेस आपण पाहतो लेटकटचा फटका गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. इथे फिल्डर थोडीशी मिस्टेक जाणवली आहे. बॉल चाललाय सरळ गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. आपण पाहतो करण धुळेने थोडस वेट अँड वॉच क्रिकेट चेंडूचा टप्पा पाहिला त्यानंतर स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि आता बॅटची हलकीशी कडा घेतली आणि गॅप मधून चेंडू या ठिकाणी आपण पाहतो बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललेला आहे. पहिला बॉलवरती चौकार आलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे स्वरा 11 जय हनुमान जोबेली संघाची. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सागर थोरवे. ओ आउटसाइड लेग स्टंप. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव जरूर मिळेल. चांगली गोलंदाजी या टप्पा चूक या ठिकाणी ठेवावा लागेल. नियंत्रण करावं लागेल सागर थोरवेकडे. वेग प्रचंड.
पहिला बॉल आपण पाहतो थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता शॉर्ट ऑफ प्लेनचा त्याच्यावरती लेट कटचा फटका पाहायला मिळाला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची हलकीशी कडा घेतली त्यानंतर आता वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता मागच्या बॉलवरती तसंच आता पहिल्या चेंडूची जणू काही पुनरावृत्ती पाहायला मिळाली काय जबरदस्त चेंडू करण धुळेला या ठिकाणी पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करायचा मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आणि आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकामध्ये 5 आहेत प्रति षटकामागे 9.20च्या गतीनं या ठिकाणी धावा बनवावा लागणार आहेत फुल टॉस बॉल फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर करण धुळेच्या बॅटमधून आलेला पहिला धमाकेदार षटका डोंबिवली गावाला सपोर्ट करण्यासाठी हरिभक्त परायण भरत बुवा धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे क्रिकेटला त्यांनी धर्म मानलेला आहे मग जेव्हा जेव्हा जोबेली संघ कुठेही खेळू दे प्रत्येक मॅचची अपडेट तुम्हाला मॉर्निंग सेशनमध्ये त्यांच्याकडून मिळत असते ठीक टीम उमर 11 गोरेगाव फिरोज अन्सारी आपण टॉससाठी या आणि बडबल B+. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळाला करण धुळेच्या गॅपमधून गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आता अजून धावा इथे मिळतील 4 टीम जोबेली संघाला पहिलं चालू आहे सागर थोरवेचा आणि आता सुरुवात अत्यंत चांगले पाहायला मिळाल ज्या पद्धतीने कापरी सिद्धी पालेगाव संघाने प्रथमेश ठाकूर सर आपण पाहिलं ना जशी सुरुवात मनीष कोलेकरने केली होती तशी सुरुवात करण धुळे सुद्धा करतोय पाहावं लागेल इथे झेल ड्रॉप आणि आता खऱ्या अर्थाने जीवन दान मिळाले करण धुळे आपण पाहतोय त्याला असं वाटलं होतं की आता कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपण बाद होण्याची दाट शक्यता आहे कारण मनीष कोलेकर कडून या चुका होणं अपेक्षित नाही चांगलं जजमेंट पाहायला मिळालं परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून दिसटला आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याला करण धुळेला जीवन दान मिळतं एक सिंगल धाव घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय रोशन धुळे सेन्सिबल क्रिकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये चालला बॉल एकच धाव मिळेल षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहतो सागर थोरवेचा या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावफलकावरती 17 धावा प्लस सेवेमध्ये उपलब्ध आहे काल आपण पाहिलं तर थोडीशी पडझड पाहायला मिळाली अगदी निसर्गाने दाखवलेला कालचा रुद्र रूप धावसंख्या धावफलकामध्ये 17 येणारे 24 बॉल आणि आता 29 धावांची गरज गोलंदाज बिलिन राऊंड विकेटने बॅटची कडा पुन्हा एकदा गॅप मधून करण धुळेच्या बॅट मधून जसं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आले होते गॅप मधून तसंच आता रोशन धुळेच्या बॅट मधून सुद्धा धावा मिळतील 4 हा आलेला महत्वपूर्ण चौकार मग दहिवली वराडे बोज कोंडेश्वर असेल अनेक या विभागामध्ये आपण पाहिलं तर मग ज्या बाड्या
असतील खेड्यापाड्यातील जे कोणी वरिष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण मंचावरती यायचं आहे. झोबेली, करवई, बारकुली, पोद्दार, रिव्हरग्रीन, चामटोली याही परिसरातील कोणी व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण या मंचावरती ही स्पर्धा आपली सर्वांची आहे. आपल्या विभागामध्ये म्हणजे ही स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी सन्मान्य बालकृष्णदादा मुंडे यांच्या वतीनं, सन्मान्य निखिल शेठ चव्हाण आणि पिंटा शेठ गडगे या त्रिमूर्तीच्या वतीने ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खऱ्या अर्थाने बदलापूरची अग्र नामांकित स्पर्धा आहे. ग्रामस्थ मंडळ दहिवली आणि श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित दहिवली चषक. हो, बॅटची कडा आतली लागली आहे, संपर्क व्यवस्थित नाही आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता करण धुळेचा, ड्रिल करून दाखवत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने पटका खेळायचा होता, इनसाइड आउट संपर्क होऊ शकला नाहीये. आणि आता इथे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट पर्सेंटेज वाढवावेच लागणार त्या मॅचमध्ये, कारण आता सध्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हवा तसा खेळ झाला नाहीये कापरी सिद्धी पाळेगाव संघाचा. आणि आता बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, करण धुळेच्या बॅटमधून आलेला आणखीन एक पॉवरफुल सिक्सर. या षटकानंतर आपण टॉस सुद्धा करू नेक्स्ट मॅचचा. धावसंख्या धपलकामध्ये आता मात्र 28. चांगली सुरुवात म्हणता येईल. जोबेली सगळे पहिल्या षटकामध्ये 17 धाबा बनवले आणि आता षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना गोलंदाज बिलिनने अद्यापपर्यंत 11 धाबा खर्च केलेले आहेत. 5 षटकांची मॅच tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत, ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा. बॅटची कडा, बाहेरच्या बॉलला छेडछाड आणि ते बागी चालला होता बॉल, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता, डायरेक्ट हिट सुद्धा करण्यात आली होती. थोडंसं भीतर म्हणेन या ठिकाणी धावा जरूर जोबेली संघासाठी येतात, परंतु पैदळच्यांमध्ये थोडं शांत खेळ. सलामीची जोडी आहे, चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करण धुळे आणि रोशन धुळेच्या माध्यमातून होतोय. हो, यावेळेस ऑन साईडला उडवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टामिक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगलं जजमेंट पाहायला मिळालंय. फलंदाज झाला बाद करण धुळे, माघारी परतावा लागणार आहे. पहिला हादरा लागेल टीम स्वरा 11 हनुमान जोबेली संघाला. फलंदाज बाद. त्याच्या बाटमधून धावा जरूर आल्या, परंतु आता माघारी परतावा लागेल, कारण एक बिस्टामिक स्ट्रोक आणि आता त्या ठिकाणी झेल सुद्धा प्रतिम टिपणात आला. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ संपन्न झाला आणि आता येणारे 18 बॉल 18 धावांची गरज. बॉलर आणि इक्वेशन या मॅच मध्ये असणार आहे. अप्रतिम क्रीडांगण आहे, पाहता क्षणी क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं इतका सुंदर क्रीडानगरी आहे. परंतु प्रथमेश ठाकूर सर सांगायला अभिमान जरूर वाटेल. फार कमी कालावधीमध्ये या क्रीडांगणाला इतकं चांगलं स्वरूप देण्यात आलं आणि आता याहीपेक्षा पुढच्या वर्षी या क्रीडांगणाचं स्वरूप बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालच आपण पाहिले तर आयोजकांच्या वतीनं ही शाश्वती सुद्धा देण्यात आलेली आहे. मग निखिल शेठ चव्हाण असतील, पिंटा शेठ गडगे असतील, बालकृष्णदादा मुंडे असतील अँड ऑल टीम, अगदी आपण पाहतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून लावणारी सगळीच मंडळी या ठिकाणी याचं विश्लेषण करत होती. 18 बॉल 18 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये प्रतीक आलेत. समोरच्या इंडकडून हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो स्लाइस करण्याचा प्रयत्न रोशन धुळेचा आणि इथे सातत्याने आपण पाहतो शांत क्रिकेट आहे. जोबेली संघाला माहिती आहे. ऑलरेडी आपण पाहिलं तर जणू काय बॉलर आणि इक्वेशन या मॅच मध्ये समीकरण आहे. एखादा मोठा फटकाला तर सामना अजूनही जवळ आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, परंतु या ठिकाणी सध्या तरी गॅप शॉट सिलेक्शन या ठिकाणी त्याच्यावरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न आहे. विवेक गायकवाड इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. लेफ्ट आर्म सीमर, आखू टप्पाचा बॉल त्याला भिरकावून दिले.
बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन धुळेच्या बॅट मधून आलेला आणखीन एक जबरदस्त तडाका, दैवली चषक धमाका षटकार. पण सामन्याला समीकरण अगदी आपण पाहिलं तर सोपं करण्याचा प्रयत्न करतायत, कारण मी ऑलरेडी त्याचं विश्लेषण केलं. कारण सुरुवातीला 18 बॉल 18 धावांची गरज असताना कुठेतरी गॅपशॉट सिलेक्शन सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न होता रोशन धुळेचा, करण धुळेचा. पण तो करण पास झाल्यानंतर आता डावाची जिम्मेदारी ही रोशन धुळेवरती आहे. काय जबरदस्त फटका त्याने घेतलेला आहे. त्याच्या साथीने आता न्यू बॅटर विवेक गायकवाड, ज्याने आज 5 कंप्लीट केले. तब्बल 6 विकेट्स त्याच्या नावावरती राहिलेत. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह बी शेप मध्ये फटका चाललेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि आता टीमची टोटल 35 धावा आहेत. 46 धावसंख्येचं लक्ष होतं या मॅच मध्ये. स्विच हिट, फटका चांगला आहे. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडूला कव्हर करेपर्यंत एकच धाव मिळेल. विवेक गायकवाड आपण पाहतोय अगोदर गोलंदाजीमध्ये त्यांनी कमालच केली. बॅटिंग मध्ये सुद्धा धमाल करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी स्विचिटचा फटका आपण पाहिला तर बरोबर प्रॉपर बदल होऊ शकला नाही. आपण पाहतो डीप मध्ये हा चेंडू अडवण्यात आला. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण कापरी सिद्धी पालीगाव हा संघ सुद्धा मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करतो. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जर बरीच कोलेकर सारखा फलंदाज त्याला कोणाची साथ जर लाभली असती तर धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगली पाहायला मिळाली असती. ऑन साइडला आणखीन एक वॉड स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक क्लासिकल षटकार. तर फक्त केवळ 4 धावांची गरज. 13 बॉल शिल्लक आहेत. 42 वरती पोहोचलेला आहे स्वरा 11 जय हनुमान जोबेली संघ. नेक्स्ट मॅच बडवल बी प्लस आणि उमर 11 गोरेगाव या दोन संघांदरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी उपस्थित असेल. आपण टॉस सुद्धा करणार आहोत. 4 धावांची गरज. ओ या ठिकाणी डॉट बॉल लेग स्टिक वरून हा चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे चालला. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होते आणि आता येणारे 12 बॉल 4 धावांची गरज. संघनायकाला विनंती की आपण लवकरात लवकर टॉस आड यायचंय. जर अगदी आपण पाहतो हे षटक संपायच्या अगोदर, ही मॅच संपायच्या अगोदर जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित नसाल तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल अशी सूचना आयोजकांच्या वतीने येते. कारण अगदी 3 ते 4 रात्रीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. अगदी डिसिप्लिन, कडक शिस्त, नियमांचं पालन तुम्हाला या ठिकाणी तंतोतंत करावं लागणार आहे, पालन करावं लागणार आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होते, सेकंड इनिंगचा पहिला बॉल जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पडायच्या अगोदरच आपण नाणेफेकीचा कौल करत असो. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये बॉल चालला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतात. मिळेल एक सिंगल धाव. सध्या विवेकला माहिती आहे एका धाबेने सुद्धा या सामन्यावरती आम्ही पकड मजबूत करू शकतो, कारण चेंडू उर्वरित शिल्लक 12 आणि 4 धावांची गरज होती. आता येणारे 11 बॉल आणि 3 धावांची गरज. ऑन साइडला एंड इज वेल देन ऑल इज वेल. जबरदस्त सामना संपवलेला आहे. रोशन धुळेच्या बॅटमधून आणखीन एक वार षटकार आणि आता षटकाराने आपण पाहतोय टीम स्वरा 11 जन्मा जोबेली संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड टीम कापरी सिद्धी पालेगाव, आपली कौतुक आपला सुद्धा